असं कधी वाटलंय का की कॉम्प्युटरवर आपण एकाच वेळी गाणी ऐकतो, इंटरनेट वापरतो आणि काहीतरी लिहितो सुद्धा, आणि हे सगळं इतकं सहज कसं होतं? यामागे ना एक मोठी अदृश्य शक्ती काम करते. आज आपण विंडोज, लिनक्स आणि मॅक्स या तीन मोठ्या ऑपरेटिंग सिस्टम्समधला फरक एका एकदम सोप्या उदाहरणाने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर हा जो आपला अदृश्य मॅनेजर आहे तो नक्की आहे तरी कोण? चला त्याची ओळख करून घेऊया. बघा ना, आपण रोजच्या रोज कितीतरी गोष्टी करतो. ॲप्स इन्स्टॉल करतो, इंटरनेट वापरतो, फाईल सेव्ह करतो. पण हे सगळं पडद्याआड कोण सांभाळतं? म्हणजे या गोष्टी काही आपोआप होत नाहीत, बरोबर? आणि याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टम. हो, हेच ते आपल्या कम्प्युटरमधलं मुख्य सॉफ्टवेअर आहे जे हार्डवेअर आणि बाकी सगळ्या ॲप्लिकेशन्सना एकदम व्यवस्थितपणे मॅनेज करतं. खरं तर हा आपल्या कम्प्युटरचा आत्माच आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, तर मग आता या फील्डमधल्या तीन मोठ्या प्लेयर्सना भेटूया: विंडोज, लिनक्स आणि मॅक ओएस. सगळ्यात आधी विंडोज. मायक्रोसॉफ्टनी बनवलेली ही ओएस इतकी फेमस आहे की बहुधा आता हे ऐकतानाही बरेच जण तीच वापरत असतील. विंडोजची सगळ्यात मोठी खासियत काय असेल तर ती म्हणजे त्याचा सोपेपणा. वापरण्यासाठी एकदम सोपं. आणि म्हणूनच तर ऑफिस, शाळा, अगदी घरातल्या पर्सनल कॉम्प्युटर्समध्ये सुद्धा सगळीकडे विंडोजच दिसतं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं असो, गेम्स खेळणं असो किंवा डॉक्युमेंट्स बनवणं, सगळं काही खूप सोपं आहे. म्हणूनच जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन ठरतो. आता वळूया लिनक्सकडे. हे विंडोजच्या म्हणायला गेलं तर अगदी विरुद्ध आहे. लिनक्स एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पण एक मिनिट, ओपन सोर्स म्हणजे नेमकं काय? सोप्पं आहे. ओपन सोर्स म्हणजे याचा जो सोर्स कोड आहे तो सगळ्यांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध असतो. म्हणजे डेव्हलपर्स त्यात हवे तसे बदल करू शकतात. आणि याच कारणामुळे गुगल, फेसबुक, ॲमेझॉन सारख्या मोठमोठ्या कंपन्या त्यांचे सर्व्हर्स चालवण्यासाठी लिनक्सवर अवलंबून असतात. कारण ते खूपच सुरक्षित, स्थिर आणि पाहिजे तसं बदलण्यासारखं आहे. आणि आता येतो आपला तिसरा खेळाडू, मॅक ओएस. ही आहे ॲपल कंपनीची ऑपरेटिंग सिस्टम. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही फक्त आणि फक्त मॅकबुक आणि आयमॅक सारख्या ॲपलच्या डिव्हायसेसवरच चालते. मॅक ओएसची खरी ओळख आहे त्याचा एकदम स्मूथ परफॉर्मन्स, जबरदस्त सिक्युरिटी आणि अतिशय क्लीन, आकर्षक डिझाईन. आणि याचमुळे डिझायनर्स, व्हिडिओ एडिटर्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर्स यांच्यामध्ये ही सिस्टीम प्रचंड लोकप्रिय आहे. चला, आता हे सगळं एका इतक्या भारी उदाहरणाने समजूया की हा फरक कायमचा लक्षात राहील. ठीक आहे, तर असं इमॅजिन करूया की या तिन्ही ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. हो, गाड्या. प्रत्येकाची स्वतःची एक खासियत आहे आणि स्वतःचा एक उपयोग आहे. बघा, विंडोज म्हणजे काय तर ती आहे आपली फॅमिली कार. वापरायला सोपी, विश्वासार्ह आणि जवळपास सगळ्याच कामांसाठी अगदी परफेक्ट. मग येतो लिनक्स. लिनक्स म्हणजे एक कस्टमाइज केलेली रेसिंग बाईक. प्रचंड पॉवरफुल, पण ती चालवण्यासाठी खास कौशल्य लागतं नाही का? आणि शेवटी मॅक ओएस. ती आहे एक प्रीमियम लक्झरी कार. दिसायला एकदम स्टायलिश, परफॉर्मन्स तर जबरदस्तच, पण ती एका विशिष्ट ब्रँडसोबतच येते. तर मग याचा अर्थ काय झाला? कोणती ऑपरेटिंग सिस्टम कोणासाठी बेस्ट आहे? चला एका नजरेत पाहूयात. म्हणजे बघा, जर रोजच्या वापरासाठी एक सोपी, सरळ सिस्टम हवी असेल तर विंडोज उत्तम आहे. पण जर कोणी डेव्हलपर असेल आणि त्याला आपल्या सिस्टमवर पूर्ण कंट्रोल हवा असेल तर लिनक्सपेक्षा भारी काहीच नाही. आणि हो, जर कोणी डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंगसारख्या क्रिएटिव्ह कामात असेल तर मॅक ओएसचा तो जो स्मूथ अनुभव आहे ना, तो खूप महत्त्वाचा ठरतो. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं ना, तर विंडोज आहे सामान्य लोकांच्या सोयीसाठी, लिनक्स आहे डेव्हलपर्सच्या शक्तीसाठी आणि मॅक ओएस आहे प्रीमियम अनुभव आणि डिझाईनसाठी. बस, हाच या तिघांमधला मूळ फरक आहे. तर आता या तिन्ही ओएसमधला फरक एकदम स्पष्ट झाला असेल. आता प्रश्न हा आहे की प्रत्येकाने आपल्या कामाच्या प्रवासासाठी कोणती गाडी निवडायची?